गाड्या संदर्भामधल्या आम्ही आधीच सांगितलं होतं की गाड्या सर्व रिकाम्या करा म्हणून, परंतु गाड्या काही जेवणाच्या नवीन आल्या त्याच्यामुळे त्या ॲड झालेल्या आहेत. थोड्या वेळामध्ये द्या, आम्ही इथे आयोजक आल्यावरती तुझ्याशी बोलतो. आता तुमची प्रतिक्रिया काय? कारण 3 वाजेपर्यंत ग्राउंड रिकामा करायला सांगितलंय, काय प्रतिक्रिया आहे? नाही, आतापर्यंत अजून आपले जे वकील आहेत तिथे ते अजून तिथे आहेत. 3 वाजता आमचं म्हणणं तिथे मांडायचं आहे आम्हाला. त्यांनी सांगितलेलं आहे की रस्ते क्लिअर झालेले नाहीत, ज्या गाड्या एक्स्ट्रा आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही घोषणा करू की ज्या ज्या गाड्या रस्त्यावरती अडथळा असतील, जेवणाच्या असतील, त्या सर्व मुंबईच्या बाहेर काढण्याची व्यवस्था आम्ही करू. आंदोलनाच्या संदर्भामधलं कुठलीही भूमिका असेल ते मनोज दादा घेतील, त्या संदर्भामध्ये मी बोलू शकत नाही. या संदर्भामध्ये मनोजदादा पाटील व्यवस्थित विश्लेषण करू शकतात. तुम्ही काही व्हिडिओ आज सादर करणार होते कोर्टामध्ये गाड्या रिकाम्या केल्याच्या, त्या केल्या का? त्याचा काही फायदा झाला नाही असं तुम्हाला वाटतं? कोर्टाने सांगितलंय 3 वाजता पूर्तता करून या, मग आपण बोलू. कोर्टानं म्हटलंय 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा. त्याची अजून क्लॅरिटी कुठलीच आलेली नाही कशा संदर्भात आहे ते. वकील आहे, 3 वाजता पुन्हा हिअरिंग आहे. ज्या पूर्तता कालच्या बाकी आहे त्या पूर्तता करून आपण पुन्हा कोर्टासमोर जाऊ. कोर्टानं जर कदाचित तुमच्या विरोधात निकाल दिला तर तुमच्या अपेक्षा आहे शेवटचा पर्याय काय? मनोज दादा त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. कोर्टानं असंही म्हटलं राज्य सरकारला तुम्ही लवकरात लवकर आणि निर्देश देतो की याची अंमलबजावणी करा. राज्य सरकारवरती सुद्धा आम्ही नाखुश आहोत असं कोर्टानं टिप्पणी केली. राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून चलढकल झालेली आहे. एवढी परिस्थिती आली पण नसती जर योजना उपाययोजना पहिल्यांदा केल्या असत्या. आता परिस्थिती ती नाही आहे. आता परिस्थिती ही आहे की कोर्टाचे निर्देश पाळून त्या पूर्तता कशा करता येतील. आमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही जास्तही इथे बोलू शकत नाही. त्यामुळे पुढचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो. असं आहे की आतापर्यंत 6 आंदोलनं झाली, कुठेही अशी वेळ आली नाही. मुंबईत अशी वेळ कुणामुळे आली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही प्रशासनाकडून बघा, विचारा. नाही, पण आंदोलकांनी काही प्रशासनाकडनं गाड्या आल्याच कशा? वेळ आली की गाड्या मुंबईमध्ये आल्या कशा? गाड्या कशा पुढे आल्या? पाणी कुठे होतं? महानगरपालिका सुरुवातीला कुठे होती? या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे काय झालेल्या त्यात पुन्हा पडणारा धोधो पाऊस, तो 3 दिवस पाऊस पडत होता, त्याच्यामधलं पियाला पाणी नव्हतं. त्यामुळे या सर्व गोष्टीचा कुठेतरी लोकांचा तिथे ते जे प्रॉब्लेम झाले त्यामुळे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी सरकले. जबाबदार कोण आहे ही परिस्थिती निर्माण? आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुणावरती जबाबदारी टाकण्यापेक्षा जे आहे ते सुधारण्याच्या मागे आम्ही आहोत. आता किती वेळा भूमिका स्पष्ट कराल तुम्ही? 3 वाजता आमचे वकील पुन्हा येतील. त्याच्या अगोदर जे काही निकाल द्यायचे आहेत त्याचं बोला ते आम्ही सांगू. धन्यवाद. आपण पाहतोय की हे वीरेंद्र पवार होते आणि त्यांनी 3 वाजता आपण आपली भूमिका जी आत्ता कोर्टात जे उर्वरित रस्ते आहेत जे महानगरपालिकेचे लगेच